नमस्कार मित्रांनो, आज आपण युडास पोर्टलमध्ये आपले विद्यार्थी कसं प्रमोट करायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिले काहीच नाही करायचं आहे, आपल्याला गुगलमध्ये जाऊन युडास सर्च करायचं. नॉर्मली युडास सर्च केल्यानंतर असं पहिलाच पेजला ओपन करून घ्यायचं, युडास प्लस. थोड्यात आपल्याला एक डॅशबोर्ड दिसणार आहे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला क्लिक करायचं. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला आपण क्लिक केलेलं आहे. ओके, आता इथे स्टेट चूज करायचं, महाराष्ट्र. गो म्हणा. गो केल्याबरोबर या प्रकारचं डॅशबोर्ड आपल्याला दिसणार आहे. स्टुडंट मॉड्यूलवर जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला ID पासवर्ड लागेल. ID पासवर्ड तुमच्याजवळ असेलच. आता इथे शाळेचा यूजर ID आपलं युडास जे आहे तो आपला ID असणार आहे आणि पासवर्ड आपल्याला माहीतच आहे. ते पासवर्ड टाकायचं आणि कॅपचा व्यवस्थित टाकून घ्यायचा. कॅपचा टाकला आहे आपण व्यवस्थित आणि लॉग इन म्हणायचं. ओके, लॉग इन होत आहे. लॉग इन झाल्यानंतर 2025-26ला क्लिक करायचं. आता 2025-26ला क्लिक केल्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड आपल्याजवळ शो होणार आहे. तर इथं आम्ही स्टुडंट्स ला अपग्रेड केला आहेत काही. आता हे असं डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन याच्यावर क्लिक करून प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी याच्यावर जायचं आणि प्रोग्रेशन मॉड्यूल गो म्हणायचं. आता इथं गो झाल्यानंतर आपल्या जो वर्ग आहे, एखादा वर्ग आपला वर्ग चूज करायचा. सेक्शन ए ला गो. ग्लोवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होणार आहे. मग इथं आपला विद्यार्थ्यांचं नाव पाहायचं. पंचीमध्ये आपण मार्क्स टाकलेले आहेत, तर टोटल किती % मार्क्स मिळाले ते मार्क्स इथं टाकायचं आणि किती दिवस विद्यार्थी हजर होता. 2 दिवस स्टडी इन सेमी स्कूल, या शाळेत तो शिकत आहे म्हणून सेमी स्कूल. जर का त्याला TC दिलं असेल आपण तर लेफ्ट स्कूल TC विदाऊट TC करून टाकायचं. पण आपण TC नाही दिला तो या शाळेत शिकत आहे म्हणून आपण केला आहे सध्या स्टडिंग इन सेमी स्कूल. आता सिलेक्ट करा सेक्शन ए. पेंडिंग दाखवते. अपडेटमध्ये क्लिक करायचं. जसं आपण अपडेटवर क्लिक करसाल स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली, ओके म्हणायचं. एक विद्यार्थी आपला अपडेट झालाच आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थी अपडेट करून घ्यायचं आहे. आणि अपडेट झाल्यानंतर फायनलाइजचं एक टॅब दिसणार आहे. त्या फायनलाइजचं टॅबवर क्लिक करायचं. तर सर्व वर्ग आपला आता आमचा वर्ग 1 ते 12 आहे. आता 1 ते 12 सर्व अपडेट झाल्यानंतर 1 ते 12 आता 1 ते 12 अपडेट झाल्यानंतर पूर्ण शाळेचा फायनलाइजचं ऑप्शन येणार आहे. जोपर्यंत तो फायनलाइज होणार नाही तोपर्यंत आपला पुढचं प्रोसेस अपर ID म्हणा किंवा त्याला अपडेट ही करायचं असेल विद्यार्थ्याला तर अपडेट करता येणार नाही आपल्याला. म्हणून हे फायनलाइज होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वात पहिले हे फायनलाइज करून घ्यावे. त्याच्यानंतर आपण ते आणि आपल्याला जर का फायनलाइज कसं करायचं आहे याबद्दल जर का माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवू शकतो. ओके, धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.